व्हायब्रेटिंग स्ट्रिंग लॉज पण शिकवलेले आहेत. ओके, याच्या पलीकडे आपल्याला पाहावं लागणार आहे. एक मिनिट. आता येतोय का आवाज? आता येतोय का आवाज? हो सर, येतोय येतोय सर आवाज. हा. सो आपण याच्या पुढे कंटिन्यू करू का? मॅथ्सचं लेक्चर उद्या घेऊ. तो स्टाईल जरा थोडासा खराब झालाय. सो आपण हे पाहिलं होतं बा, लिनियर डेन्सिटी वगैरे हे सगळे रिलेशन आपण एकमेकांमध्ये इंटरलिंक केले होते मागच्या वेळेला. आणि त्यानंतर आपण सोनोमीटरकडे आलो होतो. सोनोमीटरचं वर्किंग प्रिन्सिपल एवढं काही महत्वाचं वाटत नाही मला, त्यामुळे ते बेसिक आहे, फंडामेंटल तुम्ही पाहून घ्या. यामध्ये आपण हे पण पाहिलं होतं. आपण बीट्स कडे जाणार होतो. आता हे बीट्सचं जे आहे, बीट्स हा महत्वाचा टॉपिक आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो इकडे पहा, बीट्स कोणत्याही स्टेशनरी वेव्ह मध्ये बीट्स जनरेट होतात. ओके, सो सुपरपोजिशन मुळे बीट्स जनरेट होतात. एक पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर एक मोठा साऊंड जनरेट होतो. ओके, पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर त्याला आपण बीट्स म्हणतो. आता तुम्ही हा शब्द बीट्स हा शब्द जनरली सिंगिंग करणारे जे असतील त्यांना माहिती असतो, किंवा जे डान्स वगैरे करतात त्यांना माहिती असतो. ओके, म्हणजे पिरियडिकली इंटेन्सिटी व्हॅरी होत राहते कंटिन्युअसली. म्हणजे इंटेन्सिटी वाढत राहते एका पर्टिक्युलर पिरियड टाइम नंतर, त्याची इंटेन्सिटी थोडी जास्त येते. अशा टाइपच्या जे इंटेन्सिटी मॅक्झिमम येते एक पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर, त्याला म्हणतो आपण बीट्स तयार होतात. ओके, या बीट्स वरती लोक डान्स करतात पहा. तुम्ही ऐकलं असेल ना, बीट्स वरती नाचतो तो, बरोबर. म्हणजे काय, बरोबर त्याला माहिती असतं की एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर तो साऊंड मोठा होणार आहे, त्याच्यानुसार त्याची मुवमेंट असते असं. मग त्याला एकदम परफेक्ट डान्सर म्हणतात, जो बीट्स वरती डान्स करतो. म्हणजे एका पर्टिक्युलर साऊंड इंटेन्सिटी वाढल्यानंतर बरोबर तो डान्स करतो. कारण मी तुम्हाला सांगितलंय पहा, ऍम्प्लिफायर मध्ये सुपरपोजिशन करावी लागणार. सुपरपोजिशन करावी लागेल टू वेव्हची सुपरपोजिशन झाल्यामुळे आवाज वाढतो. पण तो आवाज वाढताना त्याच्यामध्ये अजून एक कंडिशन तयार होते, त्याला म्हणतात बीट्स तयार होणं. ओके, हे बीट्स जे असतात, हे बीट्सचं काय होतं, बीट्स म्हणजे असतं हे बा, व्हेन टू वेव्ह सुपरपोज टू इच अदर, ओके, हॅव्हिंग सेम अँप्लिट्यूड बट स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज. म्हणजे ज्या दोन वेव्हची फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट असते, बट वेव्ह म्हणजे ऍम्प्लिट्यूड सेम असते. दोन सेम ऍम्प्लिट्यूड असल्याशिवाय ऍम्प्लिट्यूड डबल होणार नाही. मागे सांगितलंय पहा मी तुम्हाला, की समजा ही अशी वेव्ह आहे, तर एक त्याच्यातली एक छोटी वेव्ह असते पहा, ज्याची अँप्लिट्यूड वेगळी असते, थोडीशी स्लाइटली फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी जास्त असते. म्हणजे अशी थोडीशी फ्रिक्वेन्सी कमी जास्त सापडू शकते तुम्हाला, कमी मागे पुढे. सो कमी जास्त फ्रिक्वेन्सी असेल. याची अँप्लिट्यूड समजा A1 आहे, याची मोठ्याची अँप्लिट्यूड समजा A2 आहे. तर या दोघं एकमेकावर सुपर इम्पोज होतात आणि याची मोठी एक अँप्लिट्यूड जनरेट होते, जे लार्जेस्ट अँप्लिट्यूड असते पहा एवढी अशी, दोघांची कॉम्बिनेशन होऊन. आणि त्याचा जो फॉर्म्युला यायचा तो काय यायचा आठवा, 2R यायचा पहा. म्हणजे हे जे अँप्लिट्यूड असते, ही कॅपिटल जे अँप्लिट्यूड आहे ए, ही या दोघांची ऍडिशन असते, म्हणजे A1 प्लस A2 ची. आता जर असं झालं की A1 आणि A2 दोघं इक्वल आहे, तर मग काय होऊन जाईल, ते ट्वाइस ऑफ A1 होऊन जाईल ना, म्हणजे डबल होऊन जाईल ना त्याच्या. म्हणजे अशा टाइप फ्रिक्वेन्सी, समजा एक वेव्ह होती, ती वेव्ह अशी आहे, आणि दुसरी वेव्ह तशाच टाईपची थोडीफार तिच्यावरतीच ओव्हरलॅप होते, अशी थोडीशी बारीकशी. म्हणजे फ्रिक्वेन्सी मध्ये थोडासा फरक असतो, थोडीशी पुढे मागे होते बारीक, जे कन्सिडरेशन मध्ये नसते पण असते. आता दोघांचे अँप्लिट्यूड समजा ए अँप्लिट्यूड आहे. आता दोन वेव्ह एकमेकावर सुपर इम्पोज होत आहेत. दोन वेव्ह एकमेकावर सुपर इम्पोज झाल्यामुळे इम्पॅक्ट काय होईल, याची एक रिझल्टंट वेव्ह तयार होईल, जी मोठी असते पहा, एकदम हाय अँप्लिट्यूड वाली वेव्ह भेटते. आणि ही जे अँप्लिट्यूड भेटते एवढी ए, ही कॅपिटल ए या छोट्यावाल्या अँप्लिट्यूडच्या डबल असते, कारण दोनही वेव्हची अँप्लिट्यूड सुरुवातीला सारखीच होती. समजलं का? हे पाहिलं होतं ना आपण. When two same amplitude waves superimpose with each other, then resultant waves get double amplitude of the previous wave. समजलं? याला म्हणतो आपण सुपर इम्पोजिशन होणं आणि त्याची अँप्लिट्यूड डबल होणं. म्हणजे अँप्लिट्यूड डबल झाली म्हणजे काय फायदा झाला तुम्हाला, जर ही वेव्ह साऊंड वेव्ह असेल तर हिचा आवाज वाढला ना, अँप्लिट्यूड डबल झाली म्हणजे डबल आवाज झाला. म्हणजे सुरुवातीला जो आवाज असेल त्याच्यापेक्षा जास्त आवाज येईल, आता इंटेन्सिटी वाढेल. मग हे इंटेन्सिटी वाढवतं, म्हणजे हे ऍम्प्लिफायर मध्ये काम करतं. ऍम्प्लिफायर मध्ये अशा टाईपची इंटेन्सिटी वाढवली जाते. मग ऍम्प्लिफायर मध्ये हे बीट्स तयार होतात.
डीजे वगैरेवर तुम्हाला बीट्स ऐकायला भेटतील. सो हा प्रकार असा असतो when there is a superposition of two sound waves having same amplitude but slightly different frequencies. म्हणजे फ्रिक्वेन्सी थोडीशी स्लाइटली डिफरंट असू शकते, बट वेव्ह ची अँप्लिट्यूड सेम असली पाहिजे. अँप्लिट्यूड सेम असली पाहिजे. सो ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन, हे पण महत्वाचं आहे. दोनही वेव्ह एकाच डायरेक्शन मध्ये प्रपोगेट झाल्या पाहिजे. दोघांची वेव्हची डायरेक्शन जर ऑपोजिट असेल तर ते इम्पॅक्ट निगेटिव्ह करणार उलट. ओके, कारण ते एकमेकांच्या इफेक्टला नल करून टाकतील, झिरो करून टाकतील. सो डायरेक्शन सेम असली पाहिजे. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड व्हॅरीज पिरियडिकली विथ द टाइम. अशा केसमध्ये तुम्हाला त्याची इंटेन्सिटी ही व्हॅरी झालेली दिसते पिरियडिकली. त्याचं कारण असं आहे की हे जे स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी असते ना, हे एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर एकमेकावर ओव्हरलॅप होते. म्हणजे त्या दोन वेव्ह एकमेकावर ओव्हरलॅप होतात आणि त्या ओव्हरलॅप झाल्यामुळे तो रिझल्टंट साऊंड मोठा होतो. त्याच्यानंतर पुन्हा साऊंड थोडासा कमी राहतो. मग पुन्हा त्या दोन वेव्ह एकमेकावर ओव्हरलॅप होतात आणि मग पुन्हा साऊंड वाढतो. होत असतं. याला म्हणतो आपण बीट्स फॉर्मेशन होणं. म्हणजे तुम्हाला एकदा सांगतो, मी ते क्लिअर करतो. हे लवकर हा कॉन्सेप्ट समजत नाही. समजा ही तुमची एक ते पिरियडिक मोशनची समजा आहे आपली, हे स्टेशनरी वेव्ह होती समजा सुरुवातीची, अशा टाईपची वेव्ह आहे. याच्यामध्ये एक दुसरी वेव्ह आहे, ती थोडीशी स्लाइटली अनदर फ्रिक्वेन्सी, म्हणजे थोडीशी मागणं चालेल पहा अशी. तिचे फ्रिक्वेन्सी वेगळी असते. याचा अर्थ काय असतो, अँप्लिट्यूड सेम असते, एवढीच अँप्लिट्यूड असणार, पण फ्रिक्वेन्सी डिफरंट असेल. म्हणजे सायकल टाइम कमी असतो. म्हणजे याचा लॅम्बडा जर का एवढा आहे, इथून इथपर्यंत जर याचा लॅम्बडा आहे, म्हणजे वेव्हलेंथ आहे, तर ते दुसरी जी असते तिची वेव्हलेंथ कमी असते थोडी. म्हणजे समजा अशा टाईपची असते, समजा अशी जाते ती आणि अशी होऊन अशी थोडीशी कमीच राहते बा. ओके, म्हणण्याचा अर्थ आहे की याची जी वेव्हलेंथ आहे, हे पहा, ही वेव्हलेंथ कमी असते पहा. समजलं? पहिल्या वेव्हची वेव्हलेंथ जास्त होती, दुसऱ्या वेव्हची वेव्हलेंथ कमी आहे. ओके, अशा टाईपची ही फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे ते नोट पॉईंट तोच आहे, फक्त वेव्हलेंथ कमी आहे. सो अशा टाईपची जी वेव्ह असते हिला म्हणतात फ्रिक्वेन्सी हाय वाली वेव्ह. म्हणजे हिची फ्रिक्वेन्सी थोडीशी हाय असते. लॅम्बडा कमी झाला याचा अर्थ फ्रिक्वेन्सी वाढली, आणि लॅम्बडा वाढला याचा अर्थ फ्रिक्वेन्सी कमी झाली. समजलं? सो कमी फ्रिक्वेन्सीच्या वेव्ह अशा एकमेकावर जातात, आणि एक पर्टिक्युलर टाइम पिरियड येतो की असं पुढच्या सायकलला कधी कधी काय होतं माहिती का, जसं की हे सायकल झालंय पहा, या सायकलला काय झालं, हे दोनही वेव्ह जवळपास नियर अबाउट एकमेकावर ओव्हरलॅप झालेत पहा, नियर अबाउट, है ना. सो अशा टाईपचं एक सायकल इकडे पण असतं तसं कंटिन्यू, दोन्ही वेव्ह अशा असतात. समजा एक पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर वेव्ह एकमेकावर ओव्हरलॅप होतात. सो या टायमाला तुम्हाला अँप्लिट्यूड जी भेटते ती टॉईस ऑफ अँप्लिट्यूड भेटते. रिझल्टंट अँप्लिट्यूड डबल होऊन जाते. आणि बाकी सर्व केसेसमध्ये कधी ते एकमेकावर डायरेक्ट ओव्हरलॅप होत नाही. ही थोडीशी पुढे जाते, ही थोडीशी मागे जाते, ही थोडीशी पुढे गेली, ही थोडीशी मागे गेली. आता परत एक टाइम असं येईल की जे एकमेकावर ओव्हरलॅप व्हायला करतील दोघं वेव्ह. सो हे जे ओव्हरलॅपिंग असते, ते ओव्हरलॅपिंग एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर रिपीट होत असते. म्हणजे हे ओव्हरलॅप त्याच्यानंतर समजा पुढचं ओव्हरलॅप इथं झालं असतं समजा, असं दोघांचं ओव्हरलॅप. तर एवढा इथपर्यंत यायला एक टाइम पिरियड लागतो त्याला, आणि त्या टाइम पिरियड नंतर ते कंटिन्युअसली ओव्हरलॅप होत असतात, कारण त्याची फ्रिक्वेन्सी सारख्या वेळी पुढे जात असते. सो हे जे ओव्हरलॅपिंग साठी एक पर्टिक्युलर टाइम पिरियड लागतो, त्याच्यामध्ये तो कंटिन्युअस ओव्हरलॅप त्याची अँप्लिट्यूडला वाढवतो. तर हे अँप्लिट्यूड वाढवल्यामुळे याची इंटेन्सिटी वाढते. या ठिकाणी तुम्हाला एक आवाज जास्त ऐकायला येतो, म्हणजे लार्ज साऊंड तयार होतो. लार्ज साऊंड तयार होतो, नॉर्मल साऊंड पेक्षा जास्त आहे. आता तो तुम्ही स्वतःहून वाढवलेला नाहीये, तो त्याचा वाढला. आणि तो का वाढला, तुम्ही त्याला वाढवण्याचा पर्पज होता का तुमचा? नाही, पण तो त्याचा वाढलाय कारण ह्या टू वेव्ह ज्या तुम्ही पाठवले आहेत ऍप्लिफिकेशन साठी वगैरे, त्या ऍप्लिफिकेशन साठीच्या वेव्ह दोघे एकमेकावर ओव्हरलॅप होऊन जबरदस्त रिझल्टंट साऊंड प्रोड्यूस करतात एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर. म्हणजे हाय बीट्स भेटतोय, मग त्याला म्हणतात बीट्स. म्हणजे हा एक बीट, त्याच्या पुढचा हा बीट. समजलं का हा कॉन्सेप्ट? हा कॉन्सेप्ट समजला का? कॉन्सेप्ट समजला का? कोणीच नाही का लेक्चर मध्ये? हॅलो, हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का? राज, आवाज येतोय का? राज, येतोय सर, आवाज येतोय. आवाज येतो?
येतोय सर. अच्छा, मला वाटलं का मीच बरोबर. ठीक आहे. सो हे बीट्स प्रोडक्शन होत असतं एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर लार्ज इंटेन्सिटी साऊंड प्रोड्यूस होतो बिकॉज ऑफ सुपरशन ऑफ दी वेव्ह. When two waves are same amplitude, different slightly different frequencies and in same direction. हे शब्द महत्वाचे त्या डेफिनेशन मध्ये. बीट्स फॉर्मेशन साठी काय काय महत्वाचं असतं हे लक्षात घ्या. कॉम्पिटिव्ह एक्झाम साठी महत्वाचा पोर्शन आहे हा. त्याची अँप्लिट्यूड सारखी पाहिजे, त्या दोन वेव्हची अँप्लिट्यूड सारखी पाहिजे, त्या स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीचे पाहिजे आणि त्यांची डायरेक्शन एकच असली पाहिजे. अशा टायमाला एक लार्ज इंटेन्सिटी प्रोड्यूस होते, इंटेन्सिटी व्हॅरी होते पिरियडिकली विथ टाइम. पिरियडिकली म्हणजे काय, एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर तुम्हाला लार्ज साऊंड ऐकायला भेटतो बिकॉज ऑफ सुपरपोजिशन ऑफ दी वेव्ह. अशा टाइपच्या जे लार्ज साऊंड प्रोड्यूस होतो त्याला म्हणतात तुम्ही प्रोडक्शन ऑफ बीट्स. ओके, पुढे पहा. मॅक्झिमम इंटेन्सिटी जेव्हा प्रोड्यूस होते, आता जसं जसं वरचा बीट तयार होतो तसं खालचा पण बीट तयार होतो ना. म्हणजे एका ठिकाणी जास्त आवाज भेटतो आणि एका ठिकाणी कमी आवाज भेटतो. जसं की पहा, आता मी तुम्हाला जे डायग्राम सांगितली होती त्याच्यामध्ये तुम्हाला ही केस पॉसिबल आहे. पहा आता जसे की ही फ्रिक्वेन्सी होती, एक वेव्ह होती आणि एक दुसरी वेव्ह झाली आहे. हे समजा याच्यावर ओव्हरलॅप होते पहा थोडीफार अशी साईडली, हे स्लाइटली त्याच्यावर ओव्हरलॅप झाली तर इथं तुम्हाला मॅक्झिमम इंटेन्सिटी भेटणार. सो हे टॉईस ऑफ ए भेटणार, हे रिझल्टंट भेटली. ते पॉझिटिव्ह मध्ये गेली ना, वरचं सायकल आहे म्हणून लार्ज साऊंड प्रोड्यूस होतो. ओके, इंटेन्सिटी हाय असते, साऊंड जास्त प्रोड्यूस होतो. आणि समटाइम काय होतं, वरची वेव्ह जर सुपरपोज झाली तर जास्त साऊंड प्रोड्यूस होईल. आणि जर ही खालची वेव्ह, जसं की ही खालचं एक सायकल होतं पहा, हे आलेलं हे ब्ल्यू कलरचं, आणि त्याच्यावरतीच एक दुसरं एक सायकल दुसऱ्या वेव्हचं सायकल येऊन रिपीट होतंय. सो या केसमध्ये पण रिझल्टंट प्रोड्यूस झाला, म्हणजे हे अँप्लिट्यूड डबल होणार, म्हणजे ते अशी होईल पहा. पण या केसमध्ये काय प्रॉब्लेम झाला, या झालं की ही जी अँप्लिट्यूड डबल झाली, ही रिझल्टंट भेटली टॉईस ऑफ ए, पण ते निगेटिव्ह आहे कारण हे खाली निगेटिव्ह मानलं जातं म्हणून मायनस टॉईस ऑफ ए असतं. म्हणजे हे काय करतं, हे त्याचा जो साऊंड होता, नॉर्मल जो साऊंड असतो, नॉर्मल साऊंड, तर नॉर्मल साऊंड पेक्षा कमी साऊंड प्रोड्यूस करते. निगेटिव्ह आहे ना, म्हणजे कमी साऊंड, म्हणजे लॅप्स पडेल, तिथं खड्डा पडेल, तिथं आवाज येणार नाही तुम्हाला बिलकुल. सो हे बीट्स दोनही प्रकारचे असतात. मॅक्झिमम साऊंड पण प्रोड्यूस होतो आणि लॅप्स पण येतो, आणि नॉर्मल साऊंड असतो एका वेळी. मग कधी जास्त कधी कमी, कधी जास्त कधी कमी, असं ते सायकल सुरू असतं. याला म्हणतात बीट्स. हे बीट्स मॅक्झिमम असू शकतात, मॅक्झिमम साऊंड पण प्रोड्यूस करतात आणि लॅप्स पण प्रोड्यूस करतात. सुपरपोजिशन दोन्ही ठिकाणी होतं ना, खाली पण आणि वर पण. सो या कॉन्सेप्टला म्युझिक याच्यामध्ये काही नावं दिले गेलेत, त्या नावांचा अर्थ असा आहे पहा. सो मॅक्झिमम इंटेन्सिटी त्याला म्हणतो आपण वॅक्सिंग. जेव्हा आवाज वाढतो एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर त्याला वॅक्सिंग होणं म्हणतात, म्हणजे वॅक्सिंग होते ते. डोज मिनिमम इंटेन्सिटी याला म्हणतात. जेव्हा आवाज कमी होतो, ते खालचं रिझल्टंट भेटतो, तेव्हा वॅनिंग होते. म्हणजे वॅक्सिंग म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी भेटते आणि वॅनिंग म्हणजे मिनिमम इंटेन्सिटी भेटते. समजलं? वॅक्सिंग मध्ये आवाज वाढणार, वॅनिंग मध्ये आवाज कमी होणार, म्हणजे गड्डा पडणार तिथं. ऑन वॅनिंग अँड सक्सेसिव्ह टुगेदर कॉन्स्टिट्यूट वन बीट. वन वॅनिंग आणि त्याच्या पुढचा वॅनिंग हे दोघं मिळून एक बीट तयार करतात. सो द नंबर ऑफ बीट्स हर्ट पर सेकंड इज कॉल्ड एज अ बीट फ्रिक्वेन्सी. म्हणजे एक मॅक्झिममचा साऊंड आणि एक मिनिममचा साऊंड याच्यामध्ये एक बीट तयार होतो. समजलं का? म्हणजे पहा, हे वरचं एक सायकल असं सुपरइम्पोज झालेलं, त्याच्यानंतर असे बरेच सायकल लागतील आणि त्यानंतर एक खालचं सुपरइम्पोज होईल. म्हणजे इथं वॅक्सिंग तयार होते, म्हणजे आवाज वाढतो एकदम, आणि इथं आवाज कमी तयार होतो, म्हणजे इथं वॅनिंग तयार होते. आणि या दोघांच्या मध्ये जे आपण कन्सिडर करू त्याला म्हणणार आपण वन बीट तयार झाला. याच्या पुढचं परत या वॅनिंगच्या पुढे परत वॅक्सिंग येणार, मग त्याच्यामुळे पुन्हा वन बीट, असे बीट्स तयार होत राहतील ना कंटिन्युअसली. मग हे असे किती बीट्स एका सेकंड मध्ये तयार झाले, किती बीट्स एका सेकंड मध्ये तयार झाले, त्याला म्हणतो आपण बीट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो आहे नंबर ऑफ पर युनिट टाइम, म्हणजे आपण याला सायकल फ्रिक्वेन्सी म्हणतो. तसं इथं नंबर ऑफ बीट्स पर युनिट सेकंड याला म्हणणार आपण बीट फ्रिक्वेन्सी. आणि डाऊट? नाही सर. मग टॉपिक आहे, त्यामुळे एवढं डीप मध्ये जाणं चाललंय, त्याला स्किप केलं असतं, म्हणजे थोडंसं शॉर्ट मध्ये घेतलं असतं. सो आता हे अनालिटिकल मेथडचं महत्वाचं डेरिव्हेशन आहे. डिटरमाइन द बीट फ्रिक्वेन्सी खूप इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे, बऱ्याच वेळेस बोर्डला रिपीट केलं गेलेलं आहे आणि तुम्हाला डेरिव्हेशन लक्षात ठेवायचं याचं. आणि कॉम्पिटिव्ह एक्झाम साठी फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल, म्हणजे कॉम्पिटिव्ह एक्झामला एवढासा इम्पॉर्टन्स नाही, पण बोर्डला इम्पॉर्टन्स आहे. बोर्डला इम्पॉर्टन्स असल्यामुळे
आणि ते एकाच सेम डायरेक्शनने गेले पाहिजे. समजलं? हे लिहायचं तिथं. टू कन्सिडर टू साऊंड वेव्स हॅव्हिंग अ सेम अँप्लिट्यूड, स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी N1 and N2, and they arriving at the phase angle, they arrive in a phase at the same point x of the medium. एका सेम फेज पासून ते निघतात, दोघांची स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी असते, एकाच डायरेक्शनने प्रोपगेट होतात. याच्यामध्ये अजून एक गोष्ट टाका, ट्रॅव्हलिंग इन अ सेम डायरेक्शन. सो द डिस्प्लेसमेंट ऑफ इच वेव्ह at any instant of time at any point is equal to what? सो आपण मागेच पाहिलंय की कुठलीही वेव्ह जर प्रपोगेट होत असेल त्याचं डिस्प्लेसमेंट म्हणजे y1 काय असतं, हे असं एवढं असतं. मागे नव्हता का फॉर्म्युला, मागे डेरिव्हेशन काढलं होतं पहा आपण. स्टेशनरी वेव्हचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे ते, स्टेशनरी वेव्हचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. सो स्टेशनरी वेव्ह असते बिट्स फॉर्म करणार. सो या दोन स्टेशनरी वेव्हचं प्रत्येक वेव्हचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असणार y1 a साइन ऑफ इन ब्रॅकेट 2 पाय इन ब्रॅकेट N1 t मायनस x अपॉन लॅम्बडा. आता हे सर्व मी मागे एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला, याच्यामध्ये प्रत्येक टर्म काय काय असते म्हणून. ओके, स्टेशनरी वेव्हचे या इक्वेशनला कमीत कमी 4 ते 5 फॉर्मॅट मध्ये लिहिता येतं. म्हणजे 4 to 5 टाइम्स फॉर्मॅट आहे त्याचे, ज्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही त्याला रिप्रेझेंट करू शकतात. आता हे सर्वात कॉम्प्लिकेशन पार्ट आहे, तो आपण घेऊ नंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या सेशन मध्ये. याला कसं कन्वर्ट करतात वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये, कमीत कमी हा तरी फॉर्मॅट तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे स्टेशनरी वेव्हच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन हे असतं y1 का, तर पहिली स्टेशनरी वेव्ह आहे म्हणून. त्यानंतर त्यांची अँप्लिट्यूड सेम असल्यामुळे आपण a1 लिहिणार नाही, हे पाहिजे अँप्लिट्यूड सेमच राहील, कारण अँप्लिट्यूड सेम तुम्ही म्हटले तसं. फ्रिक्वेन्सी स्लाइटली डिफरंट आहे म्हणून N मध्ये फरक पडेल, N1 आणि N2 आला पहा. आणि मी तुम्हाला सांगितलं फ्रिक्वेन्सी चेंज झाली म्हणजे लॅम्बडा पण चेंज होतो, कारण रिलेशन असते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. वेव्हलेंथ चेंज कमी झाली म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढते, आणि वेव्हलेंथ जास्त झाली म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी होते. फ्रिक्वेन्सी इज डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ असते. ते दोघं एकमेकाच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल चालतात. म्हणजे एक कमी झाला तर एक वाढणार, एक कमी झाला मग फ्रिक्वेन्सी चेंज होणार, तर वेव्हलेंथ पण चेंज होणार म्हणजे होणार, बाकी काही चेंज करायचं नाही. सो याच्यामध्ये ही पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट, याच्यामध्ये अँप्लिट्यूड साइन ऑफ 2 पाय N1 पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी इंटू टाइम. टी टाइम म्हणजे काय, जेवढ्या टाइम मध्ये तो एक्स डिस्प्लेसमेंट परफॉर्म करतो त्या टाइमला टी टाइम म्हटलं. नीट लक्षात घ्या, फरक आहे याच्यामध्ये. परत एकदा तुम्हाला मी एक्सप्लेन करतो हा फॉर्म्युला आणि तुम्हाला क्लिअर करतो पुढे. हे बघा, ही जर वेव्ह असेल तर हे वेव्हचं इथून इथपर्यंतचं जे सायकल आहे याला म्हणतात लॅम्बडा, म्हणजे एवढी झाली त्याची वेव्हलेंथ. ओके, मी जर तुम्हाला कॅपिटल टी म्हटलो तर कॅपिटल टीचा अर्थ असतो टाइम पिरियड. टाइम पिरियडचा अर्थ असतो की यानी एक क्रिस्ट मारायला आणि एक ट्रफ मारायला जेवढा टाइम घेतला, इथून इथपर्यंत येण्यासाठी एवढा टाइम घेतला, हे सायकल कम्प्लीट करायला एक कम्प्लीट, याला म्हणतात टाइम पिरियड. हा फिक्स असतो प्रत्येक वेव्हचा, कारण हे लॅम्बडा डिस्टन्स जायला जेवढा टाइम पिरियड लागला तेवढं, त्याला कॅपिटल टी हा शब्द वापरला जातो. आणि जो स्मॉल टी हा शब्द आपण युज केलेला आहे तो हा टाइम पिरियडला इंडिकेट करत नाही. स्मॉल टी हा इंडिकेट करतो या सायकलवरच्या कुठल्याही ठिकाणचं एक डिस्टन्स. जसं की आता मी समजा या ठिकाणी स्टँड करतोय, या पॉइंटला मी ए म्हटलं, तर या 0 पॉइंट पासून या ए पॉइंट पर्यंतचा जेवढा टाइम लागला तेवढ्या टाइमाला टी म्हटलं जातं. समजलं? टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल फ्रॉम ओ पॉइंट टू ए पॉइंट. ओ पॉइंट पासून ए पॉइंट पर्यंत जाण्यासाठी लागणारा टाइम, त्याच्यासाठी पूर्ण सायकल टाइम किती आहे असा संबंध नाहीये. तो फक्त एका पर्टिक्युलर 2 पॉइंटच्या मधला शॉर्ट टाइम पिरियड काढतो, त्याला म्हणतात शॉर्ट टी म्हणजे लहान. आणि हे जे डिस्प्लेसमेंट असतं, म्हणजे हे इथून इथपर्यंत जाण्यासाठी लागलेलं हे डिस्प्लेसमेंट एवढं, याला म्हणतात एक्स. ओ पासून ए पर्यंतचं एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स म्हणजे एक्स असतो, म्हणजे ते ए पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स असतं फक्त. आणि लॅम्बडा हे कम्प्लीट सायकलचं डिस्टन्स असतं. समजलं का? समजलं का? हो. हा, हे महत्वाचं आहे. नाही तर कुठेही टी लिहिणार, कॅपिटल लिहिणार, स्मॉल लिहिणार, तसं नसतं ते. ज्याचा त्याचा अर्थ असतो. हा तुम्हाला पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट भेटणार, हे तुम्हाला दुसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट भेटणार, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो त्याच्यावर मी वेळ खर्च करत नाही. त्यानंतर पुढे पाहू. आता आपण ऍझ्युम फॉर द सिम्प्लिसिटी ऑफ द लिस्टनर इज ऍट एक्स इज इक्वल टू 0. आपण ऍझ्युम करू की आपण एकदम सुरुवातीच्या फेजमध्ये, म्हणजे आपण कुठलंही डिस्टन्स पार केलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ एक्स इज इक्वल टू 0चा अर्थ काय, हा ए पॉइंट आणि हा ओ पॉइंट याच्यामधला डिस्टन्स एक्स होतं की नाही, हे एक्स इज इक्वल टू 0 झालं. याचा अर्थ काय, ही वेव्ह या ए पॉइंटवर नसून या ओ वरतीच आहे, म्हणजे वेव्ह स्टार्टच झालेली नाही अजून.
समजलं? त्याच टायमाला एक्स काय येतं, 0 येतं. आलं लक्षात? एकदम सुरुवातीच्या टायमाला एक्स काय असतं, 0 असतं. म्हणजे तो वेव्ह पुढे गेलेलीच नसते. मग आपण जर अज्युम केलं फॉर सिम्प्लिसिटी, म्हणजे सोपं जावं म्हणून एक्स ची व्हॅल्यू आपण सध्याला 0 घेऊ. म्हणजे एकदम सुरुवातीला वेव्ह स्टार्ट होण्याच्या आधी, म्हणजे सुपरइम्पोज होण्याच्या आधीची केस आहे. तर त्या टायमाला या हिच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू 0 येणार, एक्स ची व्हॅल्यू 0 येणार, इथे एक्स ची व्हॅल्यू 0 येणार. 0 बाय लॅम्बडा 1 करा, ही कम्प्लीट व्हॅल्यू 0 होईल, ही कम्प्लीट व्हॅल्यू 0 होईल. म्हणजे ही व्हॅल्यू घेतली काय नाही घेतली काय, काही फरक पडेल का? काही फरक पडेल का? नाही पडणार. कम्प्लीट 0 झालं ना ते. आणि मग फक्त काय उरलं, y1 a sin of 2 pi nt, y1 a sin of 2 pi nt, n1t. समजलं? हो त्या ठिकाणी y2 a sin of 2 pi n2t. सो इथं तुम्हाला भेटणार पहा y2 2 sin of 2 pi n2t. असं तुम्हाला खालच्या दुसऱ्या वेव्ह डिस्प्लेसमेंट भेटेल आणि हे पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट भेटेल केव्हाचं, जेव्हा तुमचं एक्स चे डिस्प्लेसमेंट नियर अबाउट 0 असतं. म्हणजे वेव्ह स्टार्ट होण्याच्या आधी जवळपास तुमची वेव्ह अशी बिहेव करत असते. असं तुमच्या एवढं डिस्प्लेसमेंट असलं पाहिजे. मग वेन अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, जर दोन वेव्ह एकमेकांवर सुपरइम्पोज झाल्या सुरुवातीच्या फेज मध्ये, म्हणजे पहिलं सायकल सुपरइम्पोज होत आहे, समजा फर्स्ट सायकल सुपरइम्पोज झालं, तर काय करणार? हे कशासाठी केलं मी असं, मला कॅल्क्युलेशन थोडेसे सोपे भेटावं. म्हणजे पुढचे सायकल जर सुपरइम्पोज होणार असतील तर कॅल्क्युलेशन वाढतील, कारण त्याच्यामध्ये एक्स पण येणार. मी असं अज्युम करतोय की माझं पहिलंच सायकल सुपरइम्पोज झालेलं आहे, मला पहिलाच रिपीट भेटणार आहे. सो त्या केसमध्ये कॅल्क्युलेशन थोडेसे सोपे होतात, कारण एक्स ची व्हॅल्यू निघून जाते, एक्स 0 असल्यामुळे. सो आता दोन वेव्ह जर सुपरइम्पोज होत आहेत तर त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे आपण पाहिले सुपरपोजिशन ऑफ वेव्हच्या प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये, when two waves are superimposed on each other, that time the resultant displacement performed by these two waves is equal to the algebraic sum of the each individual displacement of the waves. क्लिअर? असं सुपरइम्पोजिशनचं प्रिन्सिपल होतं, वर्किंग प्रिन्सिपल. म्हणण्याचा अर्थ आहे की दोघांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे प्रत्येक वेव्हच्या इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंटच्या अल्जेब्रिक सम एवढं असतं. समजलं? झालेलं आहे मागे आपलं. सो आपण या दोघांची प्लस करणार, आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट भेटणार. का? आता सुपरइम्पोज झालं म्हणून, सुपरपोजिशन झालं म्हणून, की सुपरइम्पोज झालं. मग आता हे इज इक्वल टू y1 डिस्प्लेसमेंट तुम्हाला a sin of 2 pi n1t आणि y2 तुमचं a sin of 2 pi n2t भेटलंय तुम्हाला. आता या दोघांची जर आपण ऍडिशन केली, तर ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, जो कॉमन पार्ट आहे तो बाहेर निघेल. काय काय कॉमन पार्ट आहे याच्यामध्ये? a कॉमन आहे, a हा कॉमन आहे. त्यानंतर साइन ऑफ, याच्यामध्ये साइन आणि हा साइन हे दोन वेगवेगळे अँगल आहेत. सो ए फक्त कॉमन काढा बाहेर, बाकी काही कॉमन निघणार नाही. हे साइन ऑफ थिटा जात राहील, हा साइन ऑफ थिटा जात राहील, कारण मध्ये n1 आणि n2 आहेत ना. सो हे गडबड करतील. आणि हा अँगल आहे, नीट लक्षात घ्या, हा 2n2t हा अँगल आहे साइनचा, तो डायरेक्ट बाहेर काढता येत नाही, तो साइनचा अँगल येतो. सो याला तुम्ही असं लिहिणार फक्त, जास्तीत जास्त तुमचा ए कॉमन निघेल, म्हणजे y इज इक्वल टू a इन ब्रॅकेट साइन ऑफ 2 पाय n1t असं भेटेल, आणि प्लस साइन ऑफ 2 पाय n2t असं भेटेल. बरोबर? आता याला पाहून तुम्हाला काय वाटतं, काय आठवतो का कुठला फॉर्म्युला? आठवतो का ट्रिग्नोमेट्रीचा कुठला फॉर्म्युला? हा वा, साइन सी आठवला का? हो. हा सर, साइन सी प्लस डी. हा साइन सी आणि हा साइन डी, बरोबर ना? हो. साइन सी प्लस डी, त्याचा फॉर्म्युला काय असतो? 2 साइन सी प्लस डी डिवाइड बाय 2 कॉस ऑफ सी मायनस डी डिवाइड बाय 2. मग त्या हिशोबाने सी म्हणजे काय? 2 पाय n1t आणि डी म्हणजे काय? 2 पाय n2t. काही डाऊट त्याच्यामध्ये? नाही. सी ची व्हॅल्यू 2 पाय n1t आणि डी ची व्हॅल्यू 2 पाय n2t. तो फॉर्म्युला मी इथे युज करणार, सिम्प्लिफाय करणार, मग तुम्हाला हे आन्सर भेटतं. आता ते काढलं कसं आहे सांगू का? ठीक आहे, जाऊ दे, सांगतो. हे बा, ते एक्सप्लेनेशन देतोय मी तुम्हाला इथं, ते तुम्ही डायरेक्ट पाठ केलं तर खूपच चांगलं आहे, कारण बोर्ड मध्ये अपेक्षित नाही की तुम्ही इथे सॉल्व्ह करावं, तर तुमच्या नॉलेजसाठी सांगतो. सो y इज इक्वल टू, तो a बाहेर निघलाय, तुम्हाला मध्ये भेटलंय पा साइन ऑफ 2 पाय n1t आणि इथं प्लस साइन ऑफ 2 पाय
N2 T असं काहीतरी भेटलंय तुम्हाला. त्यानंतर तुम्ही काय करणार, तुम्ही याला म्हणणार, याला D म्हणणार आणि तो C+D चा फॉर्म्युला वापरणार. तो फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू A. आता हा फॉर्म्युला वापरतो त्यामध्ये मी तो 2, त्यानंतर काय साइन ऑफ C+D डिवाइड बाय 2. बरोबर, नीट आठवा, C+D डिवाइड बाय 2. C म्हणजे काय, 2 पाय N1T प्लस 2 पाय N2T डिवायडेड बाय 2. C+D डिवाइड बाय 2. त्यानंतरची टर्म असते कॉस आणि त्याच्यामध्ये असतं C मायनस D डिवायडेड बाय 2. ओके, मग C म्हणजे काय, 2 पाय N1T मायनस 2 पाय N2T डिवायडेड बाय 2. ओके, यातनं कॉमन काढा. हा 2 पाय याच्यातनं कॉमन निघेल, यातनं आणि यातनं. हा 2 पाय आणि यातनं कॉमन निघेल आणि तो बाहेर निघेल आणि ही साईन वगैरे तसे राहतील समजा. आता मी काय करतो, मी हा ब्रॅकेट काढतो. आता हा 2 इंटू हा 2A होऊन जाईल. 2 इंटू A, हा 2A, हा साईन तर राहिला समजा इथं. साईनच्या मध्ये हा 2 पाय आणि हा 2 पाय कॉमन निघणार. सो हा 2 पाय कॉमन निघला, मध्ये काय उरलं, N1 2 पाय T कॉमन निघलं कारण T दोघं ठिकाणी सारखा आहे. सो N1 प्लस N2 उरलंय फक्त आणि डिवायडेड बाय हा 2 आणि इथं हा कॉस आहे पहा, इथून पण 2 पाय T कॉमन निघणार, मध्ये उरणार N1 मायनस N2 आणि डिवायडेड बाय 2. समजलं इथपर्यंत हे? हो सर. ह्याच्या पुढे पहा, हा 2 गेट कॅन्सल, हा 2 गेट कॅन्सल. सो द रिमेनिंग टर्म्स आर y इज इक्वल टू 2a साइन ऑफ हे पाय टी ब्रॅकेट मध्ये N1 प्लस N2 आणि हे इथं भेटणार कॉस ऑफ पाय टी इन ब्रॅकेट N1 मायनस N2. अशी टर्म तुम्हाला भेटली पाहिजे. समजलं? बुक मध्ये ही टर्म दिलेली असेल म्हणजे त्यांनी सिम्प्लिफाय केलं नसेल, पण शेवटी सारखंच आहे. तुम्ही वरची टर्म घ्या का खालची टर्म घ्या, आपण अजून सिम्प्लिफाय केलं, त्यांनी नाही केलं. हे समजलं का सिम्प्लिफिकेशन? पहा पुढे तुम्हाला ती टर्म तुम्हाला इथं आलेली दिसेल पहा. हे पहा दिसते का इथं आलेली, ती वरची टर्म आहे पाहिजे. अजून तो 2 कॅन्सल केला नाही, हा 2 कॅन्सल न केल्यामुळे ती तशी दिसते. समजलं? समजलं? हो सर. हो सर. मग आता याला पुढे सिम्प्लिफिकेशन मध्ये घ्या. त्याने 2 कॅन्सल आउट केला नाही तर राहू दिला 2. याने इथं त्याला थोडंसं फॉर्म्युल्यामध्ये रिअरेंज केलंय. आता काय करतो, y इज इक्वल टू a साइन ऑफ थिटा असं तुमचं ऍक्च्युअली डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असतं पहा जनरली. y इज इक्वल टू a साइन ऑफ थिटा म्हणजे तुमचं नॉर्मली जे वेव्हचं इक्वेशन असतं, नॉर्मली वेव्हचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन ते असतं y इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी. आठवलं का? हा. हे बेसिक लाईनचं इक्वेशन आहे. आता या इक्वेशनला मी याच्यासोबत थोडंसं कम्पेअर करतो. आपलं इक्वेशन आणि त्याचं इक्वेशन कम्पॅरिझन मध्ये मारतो. कम्पॅरिझनचा विषय असा आहे की जर हे इक्वेशन मला स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करायचं झालं तर स्टँडर्ड इक्वेशन असतं y इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा टी. बरोबर? आता या ओमेगाला मी 2 पाय n लिहू शकतो, मग मी 2 पाय n t लिहिलं तरी काही बिघडत नाही. समजलं? हो सर. ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय n असते म्हणून तसं लिहिलं मी. तर हे आपलं बेसिक स्टँडर्ड जनरल प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन आहे. कोणत्या वेव्हचं इक्वेशन होतं? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ते तुम्हाला सर्वात पहिली वेव्ह शिकवली होती. जी पुढे जाणारी वेव्ह जी असते म्हणजे पुढे प्रपोगेट होणारी वेव्ह, तिचं सर्वात फंडामेंटल इक्वेशन आहे. स्टेशनरी वेव्ह वगैरे हे सगळे प्रोग्रेसिव्ह प्रकार आहेत. प्रोग्रेसिव्ह वेव्ह हा ब्रॉड कन्सेप्ट आहे. जे वेव्ह प्रपोगेट होते तिला प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतात. स्टेशनरी वेव्ह वगैरे सगळे समजा जवळपास प्रपोगेट होत असतात. सो आता पुढे पहा, जर या वेव्हच्या इक्वेशन सोबत जर मी या इक्वेशनला कम्पेअर करायचा विचार केला तर आफ्टर कम्पॅरिझन मला काय भेटतं पहा, हा y इथं y आहे. ओके, y ची व्हॅल्यू बरोबर आहे y. त्यानंतर मला a पाहिजे, तो a पण मला इथं दिसतोय पहा, हा छोटासा दिसतोय का, हा बारीकसा दिसला का? हे बघा बारीक इथं, तसा हा a पण आहे इथं. त्यानंतर आपल्याला साईनची टर्म पाहिजे, म्हणजे हा साईन इथं दिसतोय आपल्याला, तो साईन पण आहे आपल्याजवळ. हे बघा इथं साईन आहे, इथं पण साईन आहे.
मग आपल्याला डायरेक्ट आता 2π_NT पाहिजे होता, पण आता त्याच्यामध्ये आपल्याला बरेच टर्म्स इथं पाहायला भेटतात पहा. जसं की हे साईनच्या पुढे हा जो थिटा आहे हा थिटा असला पाहिजे होता, पण याच्या जागी 2π_NT पाहिजे होता. आता तुम्ही आफ्टर कम्पॅरिझन तुम्हाला समजेल पहा, 2π आहे, यांच्या जागी N1 + N2/2 आलेलं आहे पहा. दिसतंय का? हे यांच्या जागी एवढी टर्म आली पाहिजे. दिसतंय काय? हो दिसतंय. साइन ऑफ थिटाला कम्पेअर करा पहा. साइन ऑफ 2π यांच्या जागी N1 + N2/2 आणि T. सो हे तर ओके, पण एवढं जर सोडून दिलं तर फक्त एच उरला की नाही. मग याचा अर्थ याच्या एच्या जागी, या एच्या जागी, या एच्या जागी ह्या बाकीच्या पूर्ण कंप्लीट टर्म असतील. पूर्ण कंप्लीट टर्म म्हणजे कोणकोणच्या? हे बघा एवढं, हा इथला 2a पण आणि इथला हा कॉस ऑफ हा एवढा पण, हे सगळं एच आहे याच्या हिशोबाने. म्हणजे हे एवढं साईन मध्ये बसलं की नाही, एवढं कम्प्लीट साईन मध्ये बसून गेलं नाही एवढं, फक्त एच उरला होता अँप्लिट्यूड. मग या प्रोग्रेसिव्ह वेव्हची अँप्लिट्यूड या वेव्हच्या हिशोबाने 2a cos of 2π in bracket N1 - N2 divided by 2 into T झाला. समजलं का? हो. हे कॅपिटल ए च्या जागी येणार. समजा इथे असतो, समजा कॅपिटल ए असतो, तर कॅपिटल ए ची व्हॅल्यू तुम्हाला एवढी भेटेल कम्पॅरिझन मध्ये. सो आफ्टर कम्पॅरिझन तुम्हाला गोष्टी सापडल्या पाहिजे की कम्प्लीट हे 2a आणि हे कॉस ऑफ हे एवढी टर्म अँप्लिट्यूड एवढं काम करते. कशाचं काम करते? अँप्लिट्यूडचं काम करते. आणि त्यानंतर हे साईनचं ठीक आहे, त्याच्यानंतर हा 2π पण ठीक आहे. यांच्या जागी N1 + N2 येतो पहा. N1 + N2 डिवायडेड बाय 2 हे यांच्या जागी काम करतं. समजलं का? हा, मग ते तिथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मग तुम्ही कशाला म्हटलात? सो अँप्लिट्यूड ही एवढी टर्म असणार या इक्वेशन मध्ये, आणि फ्रिक्वेन्सी ही N1 + N2/2 एवढी असणार. आणि मग तुम्हाला तुमचं नॉर्मल स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन भेटतं. मग जर ही वेव्ह प्रोग्रेसिव्ह आहे तर त्या हिशोबाने ही अँप्लिट्यूड असली पाहिजे आणि ही फ्रिक्वेन्सी असली पाहिजे, असं ते कम्पॅरिझनने आपल्याला समजतं. इफ दिस वेव्ह इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता पुढे आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी काढायची आहे. इथून मटेरियल पुढे महत्वाचं आहे. या ठिकाणी आता आपल्याला हे समजलं जातं की जर बीट फ्रिक्वेन्सी जर आपल्याला काढायची आहे तर आपल्याला पहिले त्याची अँप्लिट्यूड काढावी लागेल की ते किती अँप्लिट्यूड वॅनिंग किती करतात, वॅक्सिंग किती करतात. मग त्याच्यानंतर आपण ते किती टायमामध्ये रिपीट होतात ते काढू. सो फर्स्टली किती वेळ बाकी चालू व्हायला, लेक्चर संपायला? 5 मिनिट. ओके. तो पहा, तुम्हाला मी मागेच सांगितलं 2 प्रकार होणार आहे त्याच्यामध्ये, एक म्हणजे वॅक्सिंग आणि एक म्हणजे वॅनिंग. वॅक्सिंग हा प्रकार असा असतो की जेव्हा बीट्स वरच्या बाजूला सुपरइम्पोज होतात आणि तेव्हा त्याची अँप्लिट्यूड हाय होते. म्हणजे याच्यामध्ये जर या दोघांची अँप्लिट्यूड ए असेल तर याची रिझल्टंट अँप्लिट्यूड जी असते ती ट्वाइस ऑफ ए एवढी होऊन जाते. समजलं का? हो समजलं. हा, सो हा महत्वाचा प्रकार आहे. आता आपण जर मॅक्झिमम अँप्लिट्यूडची केस वॅक्सिंगची, तर या केसमध्ये तुमची प्रोग्रेसिव्ह वेव्हची अँप्लिट्यूड ही ±2 ए एवढी असली पाहिजे. आता ती वेव्ह वरती खाली दोघे ठिकाणी जाईल, म्हणजे नल इम्पॅक्ट भेटणार नाही तुम्हाला. नल नाही भेटणार. एक तर खूप गड्डा भेटेल, नाहीतर खूप मोठा आवाज आलेला भेटेल. असा आवाज तुम्हाला पाहताना भेटेल. सो ±2 ते वरती पण खाली सुपर इम्पोज होऊ शकतात, म्हणून प्लस आणि मायनस दोन्ही घेतलं जातं. वेव्ह वरची खालची दोघे ठिकाणची असू शकतात. सो आपल्याला ही कंडिशन समजली का तुम्हाला? जर वॅक्सिंगची केस असेल तर अँप्लिट्यूड जास्तीत जास्त 2a प्लस होईल किंवा मायनस होईल. डबल ए का झाली? कारण सुपर पोझिशन झाली आहे, त्यामुळे रिझल्टंट अँप्लिट्यूडच्या डबल असतो. समजलं? हो. मग मी असं म्हणू शकतो की हे कॅपिटल ए, आताच मी वरती पाहिलं नाही का की हा पूर्ण कॅपिटल एचा एवढी टर्म म्हणजे कॅपिटल एला इंडिकेट करते. वरती आताच पाहिलं ना मी कम्पॅरिझननी. अँप्लिट्यूडला इंडिकेट करणारी टर्म होती पहा इक्वेशन मध्ये, ते इथं टाकलं मी. आणि त्याचा आन्सर 2a लिहिलं का? तर मी वॅक्सिंगची केस घेतोय. वॅक्सिंग म्हणजे काय? मॅक्झिमम अँप्लिट्यूडची केस घेतोय. सो आता मला याच्यातनं काढायचं काय ते लक्षात घ्या. मला याच्यातनं टी ची व्हॅल्यू काढायची. हा टी पाहिजे मला, कारण 1/t करणार तर फ्रिक्वेन्सी भेटते.
सो मला टी ची व्हॅल्यू पाहिजे याच्यातनं. मी काय करतो आता एक एक तिकडे शिफ्ट करतो. पहिले हा 2a इकडे शिफ्ट करतो, किंवा फ्रिक्वेन्सी पण काढता येईल आपल्याला डायरेक्टली, कारण n1 मायनस n2 आपल्याकडे डायरेक्ट आहे याच्यामध्ये, आपण कसंही काढू शकतो. पण पहिले काय करा तुम्ही, हा 2a इकडे डिवाइड करून घ्या. सो तुम्हाला आन्सर काय भेटणार पहा, इकडे भेटणार कॉस ऑफ थिटा, कॉस ऑफ इन ब्रॅकेट 2 पाय इन ब्रॅकेट n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2, आणि इकडचा हा टी पण उरलेला आहे, आणि इकडे हा 2a डिवायडेड बाय 2a होणार आहे, हा प्लस मायनस. समजलं का, हा 2a इकडे डिवाइड झाला पहा. सो 2a गेट कॅन्सल, म्हणजे तुम्हाला प्लस मायनस 1 आन्सर भेटेल. क्लिअर, इकडे प्लस मायनस 1 भेटेल आणि इकडे फक्त कॉस्टची टर्म रिमेनिंग राहील. सो ही टर्म तुम्हाला आलेली दिसली, दिसली. पुढे पहा. मग आता मी मागच्या वेळेस सारखं परत करतो. कॉस्टचा असा कुठला अँगल आहे, तो असा कुठला अँगल आहे की ज्याच्यामध्ये व्हॅल्यू +1 किंवा -1 येते. आता ते आठवा परत, मी तुम्हाला मागे पण सांगितलंय, +1 -1 अशी कॉस्टच्या कोणत्या डिग्री येणार, तर 90 डिग्री पर्यंत तुम्हाला सहज समजतं. कॉस कोणता डिग्री 90, कोणता डिग्री 1 असतो, म्हणजे कॉस 0 डिग्री 1 असतो. कॉस 0 डिग्री 1 असतो ना, कॉस 0 1 असतो. अरे हा, कॉस 0 90 180. मग इथं मग आता याला पाय मध्ये कसं लिहितात, त्याला हे पहा 0 पाय, मग त्यानंतर 90 म्हणजे काय π/2 असते. त्यानंतर इथं हा पाय असतो, 180 म्हणजे पाय, इथं हा 3π/2, मग हे 2 पाय होतं. मग त्यानंतर इथं 3 पाय येतं, मग त्यानंतर इथं 4 पाय येतं, मग त्यानंतर इथं 5 पाय येतं, मग इथं 6 पाय, मग इथं 7 पाय, असं सुरू राहतं ते 8 पाय लाईनशीर. समजलं का, 0 1 पाय, 2 पाय 3 पाय, 4 पाय 5 पाय, 6 पाय 7 पाय, 8 पाय, मग इथं 9 पाय येईल. आता आलं का लक्षात. हा, मग आता विषय असा आहे की जर हे कॉस्टची व्हॅल्यू या ठिकाणी +1 आहे, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला ती -1 असते. समजलं का, कम्प्लीट डिग्री होऊन. सो हे +1 -1 +1 आणि आपल्याला +1 आणि -1 दोघं अलाउड आहे. मग कोणकोणची डिग्री पॉसिबल होऊ शकतात, हे सर्व पॉसिबल होतील ना, 0 सगळ्याच होतील सर, हे by2 सोडून सगळ्याच होतील. 8/2 वगैरे असे सोडले तर बाकी सगळे लाईनशीट. मग आपला +1 किंवा -1 हा कॉस्ट डिग्री मध्ये या सर्व डिग्रीला पॉसिबल आहे, म्हणून तो इथं मला लिहिलेलं दिसतो का, दिसतंय तुम्हाला 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 5 पाय 6 पाय 7 पाय 8 पाय 9 पाय असं. क्लिअर, हो या सर्व डिग्रीजला व्हॅल्यू +1 किंवा -1 येते. आता तो म्हणतो की कॉस्टची +1 -1 व्हॅल्यू 0 पाय 2 पाय 3 पाय अशी कोणत्याही डिग्रीला येऊ शकते. सो माझं म्हणणं की हा जो अँगल असणार, हा या डिग्री पैकीच कोणीतरी एक अँगल असला पाहिजे, बरोबर, कारण त्याची व्हॅल्यू +1 -1 या डिग्रीलाच येऊ शकते फक्त. सो आपण इथं म्हणणार मग की हा जो अँगल आहे हा मधला कॉस्टचा, तो अँगल या डिग्रींपैकीच, या रेडियन पैकीच कोणीतरी एक रेडियन असेल. म्हणजे तो आयदर 0 असू शकतो, पाय असू शकतो, 2 पाय असू शकतो, 3 पाय असू शकतो, 4 पाय पण असू शकतो, कारण ते +1 -1 व्हॅल्यू पैकी कोणी पण एक व्हॅल्यू या सर्व डिग्रीला येते, सर्व रेडियनला येते. समजलं हे समजलं का. हा, मग आता पुढे पहा. आता मी जर समजा म्हणतोय तुम्हाला की मला हा पहिले तर काय करू आपण, हे 2 2 कॅन्सल करून घेऊ, म्हणजे एकेकाला इक्वल टू घ्या, म्हणजे ते सोयीचं जाईल तुम्हाला. एकेकाला पकडून घ्या, तर म्हणजे हा अँगल = 0 पकडा, मग एकदा हा अँगल = पाय पकडा, मग एकदा हा अँगल = 2 पाय पकडा, मग एकदा हा अँगल = 3 पाय पकडा. असं प्रत्येकाला एकेकाला कन्सिडर करा, मग तुम्हाला प्रत्येकाची सेपरेट व्हॅल्यू तुम्हाला पाहायला भेटेल, आणि त्याच्यातून एक लॉजिक निघेल बाबा. जसं की आपण या अँगलला 0 पकडलं सुरुवातीला, जसं की 2 पाय इन ब्रॅकेट n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2 इंटू t = 0 कन्सिडर केलं. मग काय होईल, हा 2 2 गेट कॅन्सल होऊन जाईल, 2 2 गेट कॅन्सल होऊन जाईल. तर त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट पाहायला भेटेल, ती म्हणजे काय की हा पाय जर इकडे डिवाइड झाला तर त्याचा आन्सर 0 येणार आहे. म्हणजे n1 प्लस n2 इंटू हा t उरला इकडे, आणि तो 0/π झाला तरी आन्सर 0 येईल, बरोबर. आणि त्यानंतर तुम्हाला जर t पाहिजे, तुम्ही काय करणार, t = काय म्हणणार, मग 0/, हा n1 प्लस n2 पण करणार इकडे डिवाइड, बरोबर ना.
तर ची व्हॅल्यू तुम्हाला भेटते 0 बाय काही पण करा, आन्सर 0च राहतं, म्हणजे टी ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट भेटते पाहिजे टी ची व्हॅल्यू 0. समजलं? हो असं प्रत्येकाला कन्सिडर केलंय त्यांनी आणि एकेकाला सॉल्व्ह केलंय. आता त्यांनी ह्या अँगल इज इक्वल टू हा पाय घेतला असेल पुढचा अँगल काढण्यासाठी. मग करून दाखवतो तुम्हाला एक स्टेप, बाकीच्या स्टेप तुम्ही करा. हा 2 पाय पहा, हा 2 पाय इन ब्रॅकेट n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2 आणि हा बाहेर टी इज इक्वल टू पाय घेतलं मी आता. हा एक अँगल घेतला आता पुढचा. पहिला काय होईल, हा 2 गेट कॅन्सल, हा इकडचा पाय आणि इकडचा पाय कॅन्सल होऊन जाईल, तो डिवाइड होईल ना त्याला, म्हणजे हा पाय इकडे डिवाइडला जाणार, पाय पाय गेट कॅन्सल होणार. समजलं? उरलं काय इकडे, n1 मायनस n2 इंटू टी इज इक्वल टू 1 उरला, इकडे 1 उरला ना तो, पाय बाय पाय 1 होईल. तुम्हाला टी ची व्हॅल्यू काय भेटेल, टी ची व्हॅल्यू भेटणार 1 अपॉन n1 मायनस n2. तुम्हाला दिसते का इथे आलेली? समजलं? हो सर समजलं. त्यांनी 3 पायला इक्वल घेतलं की त्याला 3 अपॉन n1 मायनस n2 भेटणार. त्यांनी 4 पायला घेतलं की 4 अपॉन n1 मायनस n2 भेटणार. मग याच्यावरून त्याला एक गोष्ट, एक लॉजिक बिल्ड झालं त्याचं, की आपण जे घेतोय त्याच्यामध्ये 0, 1 अपॉन n1 मायनस n2, 2 अपॉन n1 मायनस n2, 3 अपॉन n2, ते सर्व जे आहेत ना, यांच्यामधला जो डिफरन्स आहे, म्हणजे या दोन सक्सेसिव्ह मॅक्झिमा मधला डिफरन्स, म्हणजे जसं की आता याच्यातनं हे मायनस करा, का याच्यातनं हे मायनस करा, 2 सक्सेसिव्ह वॅनिंग मधला डिफरन्स काय असेल तो डिफरन्स, म्हणजे पहा तुम्ही याच्यातनं हे मायनस करा, समजा 1 मायनस n1 मायनस n2 मायनस 0, 0 काही मायनस करा, आन्सर काय भेटतं 1 अपॉन n1 मायनस n2. समजलं का? दोन सक्सेसिव्ह याच्यातला डिफरन्स सारखाच भेटतो त्याला, म्हणजे याच्यातनं तुम्ही हे टर्म मायनस करा दुसऱ्यातनं पहिला, तरी पण तुम्हाला तेच भेटणार. मग तुम्हाला टाइम इंटरव्हल बिटवीन 2 सक्सेसिव्ह मॅक्झिमा, 2 सक्सेसिव्ह मॅक्झिमाच्या मध्ये टाइम इंटरव्हल किती आहे, 1 अपॉन n1 मायनस n2 ऑलवेज. करून पहा तुम्ही, पुढच्यातनं मागचा मायनस करा, तुम्हाला हेच डिस्टन्स भेटतं. समजलं? हो मग तुम्ही म्हणणार की द सक्सेसिव्ह डिफरन्स बिटवीन 2 मॅक्झिमा इज दिस. ओके, सो पिरियड ऑफ बीट्स म्हणजे काय, 2 सक्सेसिव्ह मॅक्झिमा म्हणजे 2 बीट्सच्या मधला फरक ना. 2 सक्सेसिव्ह मॅक्झिमा म्हणजे काय, एक बीट इथं पडणार आणि दुसरा बीट इथं पडणार, तर या बीट आणि या बीटला लागलेला याला रिक्वायर्ड टाइम, म्हणजे आपण त्याला टाइम रिक्वायर्ड फॉर बीट म्हणणार. समजलं का? हा सर. मग पिरियड ऑफ बीट म्हणजे टाइम रिक्वायर्ड फॉर क्रिएटिंग अ बीट, तो बीटचा टाइम असणार हा 1 अपॉन n1 मायनस n2, म्हणजे 2 बीटच्या मध्ये एवढा वेळ असतो, एवढा वेळानंतरच रिपीट होतो बीट कंटिन्युअसली, म्हणजे एवढ्या टायमानंतर तो कंटिन्युअसली रिपीट होत राहतो. हे समजलं का तुम्हाला? समजलं का? हो सर समजलं. हॅलो. आणि एकदा टाइम पिरियड निघला की फ्रिक्वेन्सी काढणं कोणती मिठीची गोष्ट आहे. फ्रिक्वेन्सी काय असते मला सांगा, फ्रिक्वेन्सी काय असते, फ्रिक्वेन्सी असते 1 अपॉन टाइम पिरियड. माहिती नाही हे रिलेशन तुम्हाला? फ्रिक्वेन्सी म्हणजे रिसिप्रोकल असते ना टाइम पिरियडच्या. हो सर. मग आता मला सांगा, टाइम पिरियड जर 1 अपॉन n1 मायनस n2 असेल, तर मग फ्रिक्वेन्सी काय असेल, मग रिसिप्रोकल म्हणजे खालचा वर वरचा खाली, म्हणजे n1 मायनस n2 फ्रिक्वेन्सी आहे. बीट्स फ्रिक्वेन्सी म्हणतात त्याला, बीट्स फ्रिक्वेन्सी. आणि जर कोणी विचारलं की बीट्स 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 टाइम पिरियड किती आहे, हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे, त्याला रिसिप्रोकल करायचं, वरती 1 दिला की टाइम पिरियड होऊन जातो, 1 काढून टाकलं की फ्रिक्वेन्सी तयार होऊन जाते. समजलं? हो सर. सेम गोष्ट वॅनिंग साठी होणार. सो वॅनिंगच्या केसमध्ये पाहिजे तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी पाहायला भेटते n1 मायनस n2 कसं काय आली ती, ते रिसिप्रोकल असतो टाइम पिरियडच्या. इथे रिसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड ऑफ वॅक्सिंग इज इक्वल टू बिट्स फ्रिक्वेन्सी. सो बिट्स फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू n1 मायनस n2 बिकॉज फ्रिक्वेन्सी इज टाइम पिरियड. सो आता हे झालं वॅक्सिंगची केस. आता जर वॅनिंगची केस असेल तर वॅनिंगच्या केस काय, आवाज येणारच नाही, अँप्लिट्यूड 0 होऊन जाईल डायरेक्ट. मग 0 झाली म्हणजे अँप्लिट्यूडची व्हॅल्यू 0 येईल नाही. मग अँप्लिट्यूड हे होते पहा, हे याची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. आता याची व्हॅल्यू जर 0 आली पाहिजे तर हा 2a जो होता हा इकडे डिवाइड करा,
तर 2a ला इकडे जरी डिवाइड केला तुम्ही तरी 0 डिवाइड बाय जरी 2a केला तरी पण 0 येईल की नाही. म्हणून हा 2a इकडनं निघाला पहा, इकडे डिवाइड झाला तरी पण आन्सर 0 झाला, म्हणून कॉस ऑफ हा अँगल इक्वल टू 0 झाला. आता कॉसची कोणकोणत्या डिग्रीला येते ते शोधा. कोणकोणत्या डिग्रीला व्हॅल्यू कॉसची 0 येते. तर कॉस 0 90 डिग्रीला असतो माहितीये ना. हा पाय बाय 2, हा पाय, हा 3 पाय बाय 2 आणि मग हा 2 पाय. तर कॉस ऑफ 0 हा 1 असतो. मग कॉस ऑफ पाय बाय 2 हा 0 असणार. समजलं का. त्यानंतर इथं कॉस ऑफ पाय हा -1 येतो. कॉस ऑफ 3 पाय बाय 2 हा 0च असतो परत, कारण 0ला प्लस किंवा मायनस, इथं प्लस 0 असतो, इथं -0 असतो. आता प्लस 0 -0 0च असतो, त्याला काही प्रश्न नाही. म्हणजे 0 तो दोन्ही ठिकाणी येतो. कॉस पाय बाय 2 ला पण येतो, कॉस 3 पाय बाय 2 ला पण येतो. समजलं का. समजलं का. समजलं का. पाय बाय 2 ला 0 आला, सर समजलं. 3 पाय बाय 2 ला 0 आला. हो सर मग समजलं. पुढचा कोणच्याला येईल. पुढचा कोणच्याला येईल. हा पाय बाय 2, हा 3 पाय बाय 2. त्याच्या पुढचा ऑड नंबर चाललाय ना 1 पाय बाय 2, मग 3 पाय बाय 2. मग त्याच्या पुढचा कोण असला पाहिजे 5 पाय बाय 5 पाय बाय 2. त्याच्या पुढचा कोण असला पाहिजे 2 इथं 7 पाय बाय 2 येणार. त्याच्या पुढचा इथं 9 पाय बाय 9 2. पाय बाय. त्याच्या पुढचा इथं 11 पाय बाय 2. असं ते किती काढता येतं आपल्याला, प्रश्न नाही. फक्त बेसिक फंडामेंटल समजलं पाहिजे तुम्हाला, कमीत कमी तरी काढता आलं पाहिजे. ओके. सो आपल्याला एक गोष्ट समजली की ते ऑड मल्टिपल मध्ये 0 0 येतात. म्हणजे पहा 1 पाय बाय 2, मग 3 पाय बाय 2, मग 5 पाय बाय 2. ऑड मल्टिपल आहेत ना सगळे एकमेकाचे. 1 3 5 हे पहा 1 1 3 5 असं. पाय बाय 2 ला ऑड मल्टिपलनी मल्टिप्लाय केलं त्याला सगळे कॉसचे 0 भेटतात. मग आपण म्हणणार इथं की हा अँगल इज इक्वल टू हे असतात. एकेकाला घ्या, एकेकाला घेतल्यावर काय होईल, एकदा हा अँगल इज इक्वल टू पाय बाय 2 करून पहा, मग एकदा हा अँगल इज इक्वल टू 3 पाय बाय 2 करून पहा, मग एकदा हा अँगल इज इक्वल टू 5 पाय बाय 2 करून पहा. मग तुम्हाला या खालच्या व्हॅल्यू भेटत जातात. काढून दाखवायची गरज आहे का. एक काढून दाखवतो, बाकीच्या घरी करा. एकदा हा अँगल इज इक्वल टू पाय बाय 2 घेतो आम्ही, म्हणजे काय 2 पाय इन ब्रॅकेट n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू इंटू 2 इज इक्वल टू हा पाय बाय 2. सिम्प्लिफिकेशन करा. 2 2 गेट कॅन्सल. सो हा पाय इकडे डिवाइड मध्ये जाणार आहे. सो आन्सर भेटणार आहे तुम्हाला पाय इकडे n1 मायनस n2 इंटू टी इज इक्वल टू हा पाय बाय 2 आणि तो तिकडचा पाय खाली डिवाइडला आलेला आहे. ओके. सो पाय पाय गेट कॅन्सल. सो तुम्हाला भेटलं n1 मायनस n2 इंटू टी इज इक्वल टू 1 बाय 2. आणि तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला टी पाहिजे. सो तुम्ही म्हणणार टी इज इक्वल टू काय, हा n1 मायनस n2 तिकडे डिवाइड करा. सो 1 अपॉन n1 मायनस n2 इंटू खालचा तो 2, म्हणजे 2 समोर लिहिला तरी चालेल असा. मग तुम्हाला टी इज इक्वल टू 1 अपॉन 2 n1 मायनस n2 दिसतंय का. हे असं आलं की नाही आपलं, त्याचं तसं आलेलं आहे पाहता इथं. दिसलं. दिसलं का. मग एकदा तुम्ही काय करा, एकदा याला याच्यासोबत इक्वल घ्या, मग तुम्हाला हे भेटेल. याच्यासोबत इक्वल घ्या, मग तुम्हाला हे भेटेल. आता हे पाठ करून घ्या आणि करायला पण सोपं आहे. कसं आहे ते 1 अपॉन n1 मायनस n2, मग इथं खाली 2 2 तर कंपल्सरी येतोय, पाय खालचा डिनोमिनेटर कधी चेंज होत नाही. फक्त इथं 8 नंबर येतात. इथं 1 येतो, मग इथं 3 येतो, 5 येतो, मग त्याच्या पुढचा 7 येईल, त्याच्या पुढचा 9 येईल, असं 8 मल्टिपल येतात. मग आता या म्हणजे 2 वॅनिंगच्या मधला गॅप, म्हणजे हे पहिलं वॅनिंग आहे आणि हे दुसरं वॅनिंग आहे, म्हणजे 2 वॅनिंगचे बिट्स येते. तर डिफरन्स बिटवीन 2 टाइम इंटरव्हल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅनिंग इज इक्वल टू व्हॉट. डिफरन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅनिंग म्हणजे हा पुढचा वॅनिंग आणि हा मागचा वॅनिंग. या पुढच्या वॅनिंग मधून मागचा वॅनिंग मायनस करा, तुम्हाला हे आन्सर भेटतं. आता कसं करून पहा, जर तुम्हाला डाऊट असेल तर. वॅनिंग काय आहे तुमचा 3 अपॉन 2 इन ब्रॅकेट n1 मायनस n2, हा पुढचा वॅनिंग होता, त्याच्यातनं मागचा वॅनिंग मायनस करतो म्हणजे डिफरन्स भेटेल, मायनस 1 अपॉन 2 इन ब्रॅकेट n1 मायनस n2. आता दोघांची सबट्रॅक्शन केली तर काय भेटतं तुम्हाला आन्सर. दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, सो कॉमन होईल तो 2 इन ब्रॅकेट n1 मायनस n2 आणि हे 3 मायनस 1, त्याचा आन्सर किती भेटलं 2 ना. 2 ना.
सो हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल. सो आन्सर भेटणार तुम्हाला 1/n1 मायनस n2. समजलं? समजलं? So the difference between two successive minima or vanning is equal to 1/n1 minus n2. सेमच आलं ते. मॅक्झिममच्या केसला पण ते चालू होतं, मिनिममच्या केसला पण ते झालं. मग काय नाही, मग याची बीट्स फ्रिक्वेन्सी वॅनिंग जरी असलं तरी पण बीट्स फ्रिक्वेन्सी किती येते. आता हा जर टाइम आहे, हा टाइम पिरियड आहे, टोटल टाइम पिरियड, 2 वॅनिंगच्या मधला टाइम पिरियड, कारण 2 वॅनिंगच्या मधला डिफरन्स आहे ना. मग हा टाइम पिरियड बीट्स टाइम पिरियड म्हणतो आपण. मग आपल्याला जर फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर काय होणार, आपण याचा रेसिप्रोकल आला n1 मायनस n2. समजलं? वॅक्सिंगला पण ते चालतं, वॅनिंगला पण तेच येतं. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हॅलो हॅलो, आलं का लक्षात? आता हे कशी गोष्ट आहे माहिती का, हे खोदा पहाड आणि निकला चुहा अशी गोष्ट झाली. म्हणजे आपण खूप अभ्यास केला याचा, पण या सगळ्याचा शेवटचा सारांश काय, ज्याला काहीच समजलं नाही, लेक्चरमध्ये काहीच समजलं नाही असं जर कोणी असेल त्याच्यासाठी सांगतो. बीट्स फ्रिक्वेन्सी फक्त तुम्ही लक्षात ठेवा, बीट्सची फ्रिक्वेन्सी, त्याचा फॉर्म्युला असतो n1 मायनस n2, बस दॅट्स इट. आणि जर तुम्हाला टाइम पिरियड ऑफ बीट्स फ्रिक्वेन्सी सांगितलं, टाइम पिरियड ऑफ बीट्स, तर याचं उलट करायचं, 1/n1 मायनस n2, संपलं. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. समजलं? समजलं का? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी फक्त एवढं महत्वाचं आहे, हे पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी, ही दुसऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी, या दोघांची मायनस करायची, आपल्याला बीट्स फ्रिक्वेन्सी भेटते. आणि पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी दुसऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सीची सबट्रॅक्शनचा रेसिप्रोकल घेतला की आपल्याला टाइम पिरियड ऑफ बीट्स फ्रिक्वेन्सी भेटतात. एवढं जरी समजलं तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं काम होतं. पण हे डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे, ते बऱ्याच वेळेस बोर्डला विचारलं गेलंय, म्हणून ते एवढं मोठं लांबलचं घ्यावं लागलं. सो आता कोणाला काही डेरिव्हेशन मध्ये डाऊट्स? डेरिव्हेशन मध्ये काही डाऊट्स? इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे, अभ्यासा डेरिव्हेशन 2-3 वेळेस लिहून पहा. त्याच्यातून आउटपुट आपल्याला फक्त एवढं भेटलं, n1 मायनस n2, बस तेवढंच भेटलं त्याच्यातनं, लास्ट तेवढंच आहे. पण करावं एवढं लागेल तुम्हाला सगळं. बीट्स फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन म्हटलं की एवढं सगळं लिहायचं. आता याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ बीट्स, हा प्रश्न तुम्हाला कधी कधी विचारला जातो, छोटासा 2 मार्क्स वगैरे साठी. आणि याच्यावर जो मेन न्यूमेरिकल्सचा पण ओढा जास्त आहे, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये बस, त्याच्यानंतर हे चॅप्टर फिनिश होतं. एवढाच टॉपिक आहे याच्यामध्ये. सो थांबायचं आपण आज मग. काही डाऊट्स आहेत का कोणाला? सर ते काल सांगणार होतं तुम्ही, काय झालं त्याचं? काय? 5.2 मधलं 6th वन. ते मॅथ्स आहे का? हा. अच्छा, ते घेऊ ना आपण. हे आज काय आहे, स्टाईलच नाही माझ्याकडे, मला लिहायला जमत नाहीये, मी खूप कस तरी लिहितोय. तुम्ही बोर्ड लावाल तेव्हा सांगतो सर मग. नाही, आपण उद्याच घेऊ, तो स्टाईलच बनवतो मी. आणि त्याला थोडस व्यवस्थित करतो आणि काम करतो. मला एक गोष्ट समजत नाही, हे नंतरच्या लेक्चर मध्ये विद्यार्थी येत का नाही, रिवाइज लेक्चर मध्ये? नाही सर. तो अनुराग दिसतो का रे तुम्हाला लेक्चर मध्ये? असतो सर सुरुवातीला. नाही सर, नंतर जॉईन करत नाही. तो ग्रुप मधून पण ठीक आहे, बाहेर ठीक. गेला सर. का बरं? नाही सर, तो त्याचा दुसरा नंबर आहे, माहिती. तो हा, तो ग्रुपमध्ये. 2-3 नंबर असतील त्याचे, आम्ही सगळे जॉईन करून टाकले. आणि बाकीचे पण हे दुसऱ्या लेक्चरला जॉईनच करत नाहीये. पाहावं लागतं जरा. ते माझ्याच लेक्चरला जॉईन करत नाही वाटतं, सरांच्या लेक्चरला करतात आहे ना? हो. अच्छा, माझं शिकवणं समजत नसेल त्यांना. नाही सर, पहिल्या ह्याला असतात ना खूप सारे त्यांना. अच्छा, आता काय करणार, माझी विशेष तशी आहे, त्याला मी काय करू? आहे की नाही? आता जो तुमच्या डोक्याच्या वरचा विषय आहे त्याला मी काय करणार? ठीक आहे.